गुड मॉर्निंग. तर आज आमच्याकडे येणार आहेत आता ते आणि त्यानंतर आम्ही कुठे जाणार आहेत जांभा डॅम. आणि काय करणार आहेत तिथे तिथे मी करणार आहे खूप सारी धमाल. आणि ती बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला कंटिन्यू करा. वर आम्ही जाणार आहोत. ताई ते येणार आहेत, ते असणार आहेत घरी. भाऊंना फोन केलाय, ते पण येणार आहेत. आणि माझा भाऊ त्यांची फॅमिली येणार आहे. तर असे आम्ही 3-4 फॅमिलीज एकत्र चाललो आहेत जांभा डॅमवर. दुपारनंतर आज ताई ते आले आणि ताई ते आल्यानंतर आमचं ठरलं होतं आज जांभा डॅमला जाण्यासाठी. लास्ट टाईम आलेल्या तेव्हा दोघींची एक्झाम होती, त्यामुळे ताई आल्या विचारत्या पेपर कसे गेले. पण आमचे पेपर काय येतात तसे सुपरफास्ट जातातही. थोड्या वेळानंतर आम्ही निघालो ट्रिपसाठी. हाय, आम्ही मामासोबत जांभा डॅम वरती चाललोय. आणि ही आता सौदीवरून आली. आता आली सौदीवरून? नाही, मगाशी आता ना मगाशी पण नाही आली रे. काय 1 तारखेला आलोय येऊन जवळपास 16 1 days झाले. ऑगस्ट. कॅलेंडर आमचं जरा जास्त काही चांगलं नाही. अजून काही जमत नाही. आता आम्ही निघालो जांभा डॅमसाठी. तर मैतू दिदी पण येणार होती, पण ती काय त्या दिवशी आलीच नाही, त्याच्यामुळे तिला काय आमच्यासोबत एन्जॉय करायला भेटलं नाही. ती दुसऱ्या दिवशी आली. जर तुम्हाला या डॅमला व्हिजिट करायची असेल तर शहापूर जवळच आहे. शहापूर मुरबाड या रोडने तुम्हाला जायचं आहे आणि मध्यंतरी लेंडाड हे गाव लागेल. तिथून टर्न घेऊन तुम्हाला जांभे या गावात एंट्री करायची आहे. नाहीतर पुढे जाऊन नेहरोळी या गावातूनही तुम्ही एंट्री करू शकता. कुटघरपासूनचा रस्ता हा खूप खराब आहे, मग त्याला ऑप्शन म्हणून आम्ही किनवली साईडमधून आलो आणि तिथे समृद्धी महामार्ग आहे आणि समृद्धी महामार्गावरील साईड रस्ता आम्ही पकडलेला आहे आणि तिथून आम्ही मुरबाड रस्त्याला पुन्हा जॉईन झालो. आम्ही जांभ्या साईडने चाललेलो आहोत. आता हा जांभा गावचा ब्रिज आहे. आता ह्या गावातूनच आपल्याला जायचं आहे. हो ना, त्याने स्वप्न टाकतायत काय? हॅलो. किती लांब आहे? चालत नाही जाऊ शकत का रे? जाऊ शकतो मित्र. चला मी हाय घेतो. सिद्धू. यांना फक्त बाय करून जा गाडी. इथला रस्ता आहे ना खूप छोटा आहे. समोरून गाडी आली की प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे गाडी आम्ही गावातच लावून ठेवलेली आहे आणि आता आम्ही सरळ पायी चाललेलो आहोत इकडनं. ए पुढे जाऊन पाण्यात नको जाऊ, थांबायचं आहे तिथे. आम्ही आल्याशिवाय पाण्यात नाही जायचं. गाडी आपल्या किती जवळून जाते बघा, त्याच्यामुळे 2 गाड्या कशा काय पास होणार, त्यासाठी गाडी बाहेरच लावलेली बेस्ट. थोडंसं चालल्याने आपली पिकनिक पण एन्जॉय केल्यासारखी वाटते. आपण मस्त गप्पा टप्पा निसर्गाचा आनंद घेत जातो आणि असाच आनंद घेत असतानाच माझी चप्पल इथे तुटली आणि या तुटलेल्या चप्पलीला सोबत घेऊनच मी माझा पुढचा प्रवास चालू ठेवला. ऑप्शन नव्हतं, चिखल आणि खडे पायाला टोचणार, त्याच्यामुळे त्या चप्पलीला सोबतच घेऊन मी माझा पूर्ण प्रवास केला. भाऊंची बाईक असल्यामुळे ते एक बरं झालं होतं. त्यांनी मुलांना चालायला लागू नये म्हणून त्यांनी 2-3 फेऱ्या मारल्या आणि सगळ्या मुलांना तिथे नेऊन पोहोचवलं होतं. तू कुठल्या पाण्यात जाते? रस्ता हा सरळच आहे, कुठेही तुम्हाला टर्न वगैरे घ्यायचा नाही, त्याच्यामुळे चालत असतानाच तुम्हाला समोरच जांभा डॅमचं दृश्य दिसतं आणि खळखळता त्याचा आवाजही येतो. तुझा आवाज तरी गेला का दीदी? जोरात बोल, जोरात बोल. खूप आवडतात लहान पोरं आमच्या बाबा. भारवी दीदीने हिंदवीला जसं पाहिलं तसं तिला लगेच कडेवर घेतलं, परंतु रस्ता हा चिखलचा होता. म्हटलं पाय वगैरे घसरायचा. भारवी तुला जमेल का? तुम्ही सगळे मस्त. आपण छत्री नाही आणली. फेसाळलेलं पाणी आणि खळखळता आवाज बरोबर तुम्ही त्याकडे अट्रॅक्ट होता. आमचे ड्रायव्हर जमले फेऱ्या मारून मारून. उतरताना इथे थोडी काळजी घ्या, कारण दगड खूप मोठे मोठे आहेत, पायाला टोचू शकतात, लागू शकतात. या पाण्यामध्ये आपण सहजरित्या एंट्री करतो, पण तेच आपण कुठल्या रिसॉर्टला वगैरे गेलं की आपल्याला 800 ते 1000 रुपये पे करावे लागतात एका व्यक्तीचे. आता आमचा हा एवढा मोठा ग्रुप आहे, किती पैसे गेले असते, परंतु इथे 1 रुपयाही आपल्याला द्यावा लागला नाही. आणि मुळात म्हणजे इथलं पाणीही स्वच्छ. आपण रिसॉर्टला जातो ते पाण्यामध्ये माहिती आहे तुम्हाला काय काय मिक्स असतं, त्याचा फ्लोही कमी असतो. हे पाणी बघा ना, किती फेसाळलेलं पाणी आहे, नॅचरल वॉटर आहे, काहीही मिक्स नाही त्याच्यामध्ये. तुम्ही मनसोक्त त्याच्यामध्ये एन्जॉय करू शकता. परंतु लोक काय करतात, एन्जॉय करतात, येताना खूप सारा खाऊ वगैरे घेऊन येतात, पण तो कचरा तिथेच फेकतात.
आणि जेंट्स लोक काय करतात, मोस्ट ऑफ द जेंट्स इथे पार्ट्या करायला येतात. पार्टी म्हणजे त्यांची ड्रिंक आली आणि बॉटल्स तिथेच फेकून देतात, काही फोडतात सुद्धा. लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा ताईंचे फ्रेंड्स होते आणि मी एंट्री करणार त्यातच काचेचा तुकडा त्या मुलाच्या पायामध्ये गेला. त्याच्यामुळे कसली ती ट्रीप आणि कसलं काय. रिटर्न घरी गेलो, कोणीच त्या पाण्यामध्ये भिजलं वगैरे नाही. तर ही तुम्ही काळजी घ्यायची. तुम्ही तुमच्या वस्तू आणतायत ना, मग त्या नीट प्रकारे फेकून द्या किंवा सोबत घेऊन जा. असं विनाकारण दुसऱ्याला त्रास किंवा त्या निसर्गाला खराब करून जाऊ नका. इथे कुठल्याही प्रकारचं शॉप नाही आहे. तुम्हाला जर यायचं असेल आणि खूप वेळ स्पेंड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जेवणाच्या हिशोबात येत असेल तर जेवण घेऊन या. काही स्नॅक्स घेऊन यायचं असेल तर स्नॅक्स सोबत घेऊन या. इथे कुठल्याही प्रकारचं शॉप नाही आहे. आम्ही इथे वरच्या साईडला आहेत. वरच्या साईडला मुलं वाहून वगैरे जाण्याची काहीही भीती नाही आहे. फक्त थोडं शेवाळ आहे कडेकडेला, तर तिथे मात्र काळजी घ्यायची आहे. मुलांनी असली धमाल केली या पाण्यामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपल्याला सांगून जातो की त्यांनी कसलं एन्जॉय केलं आहे ते पाण्यात. या पाण्यातल्या माशांना इतकी मजा येत होती. स्विमिंग जमत नव्हतं पण ट्राय करत होते स्विमिंग करायचं. आणि पाण्याच्या बाहेर त्यांना निघायचंच नव्हतं. आम्ही सांगत होतो तर खूप वेळ झाला, चला आपण जाऊयात. आणि पुन्हा सिक्युरिटी गार्ड पण होती. आता म्हणतात इव्हिनिंग टाईम आहे, जास्त वेळ आम्ही इथे कुणाला थांबवत नाही, काही झालं वगैरे तर आमच्यावर येणार म्हणून. लहान मुलं असल्यामुळे आम्ही ह्याच फ्लोमध्ये थांबलो होतो. जर तुमचा ग्रुप मोठ्या मुलांचा असेल तर तुम्ही त्या साईडला खालच्या साईडला जाऊ शकतात. आणि त्या धारेमध्ये पण बरेच जण उभे राहतात. तिथे उभं राहायला बरीचशी जागा आहे, तिथे तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता. फक्त आपली काळजी थोडी घ्यायची आहे. पाण्याला इतकाही फ्लो नाही आहे की तुम्ही वाहून जाऊ शकता. ही सगळी छोटी मुलं आणि त्याच्यामध्ये दादा एकटाच मोठा, त्याच्यामुळे बिचारा एकटाच आपला एन्जॉय करत होता. थंडी भरली आहे ना एवढी. हिला तर एवढी थंडी भरलेली तरी पण ऐकत नव्हती. तिला पाण्यातच बसून राहायचं होतं. शेवटी पुन्हा ती त्या पाण्यामध्ये गेली. ते एन्जॉय करतायत ते बघून थोडं असं आम्हालाही फील होत होतं की त्या पाण्यात जावं, पण ते चेंजिंग करायचा कंटाळा येतो, त्याच्यामुळे नाही आम्ही पण गेलो. इथे चेंजिंगसाठी स्पेशल असे रूम वगैरे काही नाही आहेत, ते आपल्या रिस्कवर. आणि एक मंदिर आहे आणि एक हॉल आहे तिथे बाजूलाच. मे बी काही जण तिथे जातात. बाहेर निघायला सांगितलं, बाहेर निघायचं नाव नाही. शेवटी त्यांना सांगितलं हे पोलीस आहेत, पोलिसांना तरी ॲटलीस्ट घाबरतील. पण त्यांचे कपडेच तसे नव्हते. ते म्हणतात हे पोलीस नाही आहेत, त्यांनासुद्धा ते घाबरत होते. वरतून त्यांना काढलं कसं तरी, पण ते पुन्हा खालच्या फ्लोमध्ये येऊन बसले सगळे. पाणी म्हटलं की सगळ्या मुलांना हवं असं वाटतं. आम्ही पण म्हटलं ठीक आहे, चला आणलं की थोडं एन्जॉय करतो त्यांना. लहान मुलांची फ्रेंडशिप अगदी सहज कुठेही होऊन जाते. दुसऱ्या अनोळखी मुलीसोबत त्या खेळत राहिल्या होत्या. एवढ्या चांगल्या निसर्गाचा आपण आनंद घ्यायला पाहिजे की नाही. पण लोक काय करतात, आनंद घ्यायचा सोडून ही मोठमोठे मुलं येतात आणि उन्हाळक्या मारत फिरतात. कमी वयातच ड्रिंक वगैरे करतात. आता इथे पण आम्ही काहीशी मुलं बघितली, त्यांना अगदी चालतासुद्धा येत नव्हतं. आणि मग काय होतं, यांच्यातच भांडणं होतात, नाहीतर एखाद्याची डेथ होऊन जाते. आणि मग त्या जागा आपल्याला यासाठी बंदी घातली जाते, कारण गव्हर्नमेंट त्या जागा बंद करून टाकतो. मग निसर्ग हा आपल्याला आनंद द्यायला येतो, तर आनंद घे. आम्ही जांभ्या साईडने आलो, त्याच्यामुळे इथे खालच्या साईडला आम्ही इथे एन्जॉय करतो आहे.
तेच जर तुम्ही नेरोळी साईडने आला तर तुम्ही अपोजिट साईडला तिथे बघा काही उभे लोक दिसत आहेत, ते नेरोळी साईडने आलेले आहेत. मग तिथे पाण्यात खाली उतरता येतं की नाही कसं एवढं काही माहिती नाही आहे, पण या साईडने आला तर तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. कसलीही रिस्क नाही आहे या साईडने आल्यावर. त्यांचं लक्ष बघू शकता तुम्ही वरच्या साईडला आहे, कारण वरच्या साईडला पण काही ड्रिंक केलेली मुलं आली होती, व्यवस्थित उभंही राहता येत नव्हतं आणि तिथे त्या सिक्युरिटी गार्डसोबत वाद घालत होते. ते गार्ड म्हणत होते की तुम्ही खाली जा, टाईम पण आता होत आलेला आहे, आता इथे मी बंद करणार आहे तर तुम्ही खाली जा. पण ते लोक त्यांच्याशीच वाद घालत राहिले होते. तर हे चुकीचं आहे, आपणच चुकी करतो आणि पुन्हा काय झालं की आपणच पुन्हा त्यांना जबाबदार धरतो. दगड वगैरे ते चिकट झालेले आहेत, मोठमोठे दगड आहेत, तुमचा बॅलन्स वगैरे गेला तर मग पुन्हा जबाबदार कोण अशा घटनांना? हा वर एकटाच फिरतो, चुकून पाय घसरला, काही बॅलन्स वगैरे गेला तर कशाला उगाच आपल्या स्वतःच्या जीवाशी आपण खेळायचं. तर आपली काळजी ही आपणच घेतली पाहिजे. तुम्हाला जर धड उभं राहता येत नसेल तर कशाला इथे एंट्री करतात? खालच्या साईडने पण बघा आता दोघं जण आलेले आहेत, का विनाकारण. छोटी मुलं बघा कसली मस्त एन्जॉय करतायत. चल ना घरी. अगं तुला थंडी लागते. तुला थंडी लागते ना? पोट बघ कसे होतात तुझे. निघता निघता मग सगळ्यांनी छान असे व्हिडिओज आणि फोटोज आम्ही ते ग्रुपचे आमच्या क्लिक केले. ताईंचा ग्रुप झाला त्याच्यानंतर इथे आमच्या ग्रुपचं फोटोशूट चालू होतं. ग्रीशाला पण थंडी भरली होती. पाण्यात असताना काही वाटत नाही, बाहेर निघालं की खूप थंडी भरते. आणि गावावरून हे तिघंजण आले होते, मग या तिघांच्या ग्रुपचा एक फोटो काढला. आणि या मुलांना जबरदस्ती पाण्यातून बाहेर काढतात, पण निघायलाच तयार नाही. शेवटी पोलीस आले पळापळ. शेवटी या मुलांना पोलिसांची भीती दाखवून बाहेर काढलं. पोलीस आले पळा पळा. तुम्हालाही तुमच्या फॅमिलीसोबत यायचं असेल तर नक्की या जागेला व्हिजिट करा, काहीही रिस्क नाही आहे. फक्त जास्त पाणी असेल तेव्हा येऊ नका, कारण पाण्याचा फ्लो हा जास्त असतो, त्याच्यामुळे इथे तेव्हा बंदीही असू शकते. पण छोट्या शहरात असल्यामुळे या गोष्टीचा खूप आनंद होतो की आपण असल्या साऱ्या गोष्टी आपल्या घराजवळच अगदी एन्जॉय करू शकतो, कुठेही जास्त लांब जाण्याची गरज पडत नाही. एन्जॉय केला. एन्जॉय केला. मस्त कसं वाटलं? मस्त. आपण बोल कसं वाटलं? पाऊस घ्यायचं सगळं पटापट. मस्त वाटलं. पाऊस आलाय, अंधार पण होत आले पळा. ते कोण बसलं? आणि आता आम्ही निघालोय. पाऊस पण भरलेला आहे. आमच्या गाड्या लांब पार्क केल्यात, गाड्या काही इथे येत नाही, त्याच्यामुळे आता आम्ही चालत बरंच अंतर चालत जायचं आहे आम्हाला. आणि आमच्याकडे कोणाकडे छत्रीसुद्धा नाही आहे. भाऊ असल्यामुळे तेवढंच जरा बाईकवर सगळ्यांना नेत होते, आणत होते. आता गाडी आणायला गेले रोशन. ही खादाड गँग. परत यायचं तांबड्या. अरे कोणीच रिप्लाय नाही दिला. हा येणार, मी येणार. ग्रीशा ग्रीवाला परत आणणार. मला तुम्ही असणार सौदीला, त्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त फोटो पाठवू, त्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. सबस्क्राइब करा, शेअर करा, या व्हिडिओला कमेंट करा. बाय 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 बाय. तर डॅमच्या बाजूलाच थोडं पुढे आलं की हे मंदिर आहे आणि रूम हॉल कसं काहीतरी आहे. मी पण तिथे आतमध्ये गेलेली नाही, तर काही लोक तिथे चेंजिंगसाठी जातात. बरं झालं पाऊस थांबला. आपण गाडीपर्यंत चालत चालायचं. अजून कोणीच छत्री पण नव्हती आणलेली. हिला पण घे आणि तू मागे बस, आम्ही डॉली आम्ही चालत येतो. चौघात असतील मेघरीवा हातात पकडून. हा जा, आम्ही येतो चालत. एक मी बसायची सवय नाही तुला. आमचा ग्रुप हळूहळू कमी होत गेला, कारण की भाऊ त्यांना गाडीवर घेऊन गेले. मग शेवटला आम्ही दोघंच राहिलो, मस्त निसर्ग बघत बघत. आणि माझ्या तुटलेल्या चपलीसोबत माझा प्रवास चालू होता. इथे आम्ही गाड्या लावल्या होत्या, तिथे सगळेजण पुन्हा आम्ही एकत्र भेटलो. आणि मग भाऊ त्यांना बाय करत आम्ही इकडच्या साईडला निघालो आणि ते लोक तिकडच्या साईडने गेले. अपोजिट डायरेक्शनला आम्ही निघालो. काय काय हा, डॅमला गेली होती मी, तू नव्हती आली. परत गेली तिकडे. परत हा, मी आंघोळ केली, तुझ्या मम्मीने तुला लगेच आणलं. निलिमा
हा तुला जायचंय काय हो आपण परत आंघोळ केली ना हो आम्ही केली अरे मी सांगितलं तुला इकडे आणली आम्ही परत केली ती परत बोलते मला जायचंय आता तिला मी सांगितलं निलिमा आता मामा गेले आंघोळीला परत अरे देवा तुम्ही आधी झाले ना गाडीवर मला दे त्यानंतर सगळ्यांनी आम्ही गरम गरम वडेपाव खाल्ले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय.